नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे महाशिवरात्रीचा दिवस। तर हे बघा, आम्ही सकाळी लवकर उठून सगळ्यांनी अशा आमच्या अंगणाभोवती मस्त सुरेख असे रांगोळी काढून घेतलेले आहेत। कारण आमच्या इथे शिवरात्री ही दिवाळीपेक्षा कमी नसते। इथे बघा, पूर्ण वाड्यामध्ये आम्ही सुंदर अशी मी आणि चकुलीने छानशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। नंतर मी देवाचं ताट वगैरे काढून घेतलं आणि आज उपवास असल्यामुळे साबुदाणा आणि शेंगदाणे घेतले होते। नंतर काकू आम्ही सकाळी गेलो होतो मंदिरामध्ये, कारण सकाळी मंदिरामध्ये गर्दी नसते आणि आमच्या इथे असे छोटेसे दुकानं बसतात यात्रेसारखं। नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो, खडकेश्वर महाराजांची पूजा केली आणि नंतर इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आमच्या गावचंही, इथे पूजा करून घेतली। आणि हे बघा, छोटे छोटे दुकानं अशी मस्तपैकी आलेले आहेत आणि मंदिर आमचं बघा, तुम्हाला दाखवते मी किती सुंदर दिसतंय। तर हे बघा, किती सुरेख दिसतंय आमचं महादेवाचं मंदिर। आज शिवरात्र म्हणजे खरंच आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे। आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं। आताही अगदी सुंदर फुलांचं माळांचं छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आपली नवीन पिढी काहीतरी करते त्याचा खरंच आनंद होतो। आणि हे बघा, महादेव आणि पार्वतीची किती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती, इथे बघू शकता। नंतर आम्ही सगळ्यांनी गेलो फराळ करायला, फराळ वगैरे केलं आणि फराळाला आज मस्त नारळाची बर्फी, साबुदाण्याची खिचडी आणि केळ वगैरे होते। तर हे बघा, आणि हा बघा आमचा देव मंदिरामधनं वर्षातून एकदाच बाहेर येतो, तो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी। तर हा आता सकाळी 11चा व्हिडिओ आहे। तर आमचा देव जातो आहे आता सोनाराच्या घरी, कारण वर्षातून एकदा त्याला उजळवायला जातं। तर हे बघा, तुम्ही ते बघू शकता आणि किती प्रसन्न असं वातावरण आहे। आणि हे तर काहीच नाही, खरा ट्विस्ट तर संध्याकाळी येणार आहे, कारण आपल्या पालखी सोहळ्याची सुरुवात ही रात्रभर असते। तर ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।